सर माझा एक क्वेश्चन होता की Yes, बताइए. समजा आपण राजस्थान किंवा उदयपूर वगैरे त्या साईडला गेला नाही, त्या एरियामध्ये हीट जास्त असते. बरोबर. तर तिथे गेल्यानंतर समजा आपण डोळ्याची किंवा कुठले सनग्लासेस वापरावे, काय काळजी घ्यावी त्या संदर्भात आम्हाला थोडा डाऊट होता. बरोबर. क्लिअर करायचं. ओके ओके देखो मतलब मराठीत सांगितलं तर चालेल सगळ्यांना. ओके सो बघा कुठेही आपण समजा जातोय, समजा तुम्ही बाहेर कुठे ड्रायव्हिंग करताय किंवा कुठेतरी असं फिरायला जाताय, त्यावेळी डोळ्यांना चष्मा आपण लावतच नाही कधी, किंवा एखादे फॅन्सी ग्लासेस असतात 5-50 रुपये 100 रुपयाचा घेऊन टाकता, किंवा कुठेतरी जाताना कोणाच तरी लावता. तर असं काही न करता तुम्हाला जर बाहेर जायचं आहे ना, दोन गोष्टींमध्ये या दोन गोष्टी प्रॉपर लेवलला लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे सन म्हणजे सूर्य. बाहेर तुम्ही कुठेही जर जात असाल ना, त्यावेळी तुम्ही या सूर्याच्या लाईटला घाबरलं पाहिजे, कारण याच्यामधून काय येतात, सगळ्या UV रेज येत असतात आणि या आपल्या शरीरासाठी आणि आपल्या डोळ्यांसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये घातक असतात. सेकंड पॉईंट 2 नंबर, या आपले मोबाईल्स, त्याच्यानंतर वेगवेगळे डिस्प्लेज, त्याच्यानंतर जी लाईट्स आहे, त्याच्यानंतर PCs, या सगळ्या ज्या डिजिटल स्क्रीन्स आहेत ना, याच्यामधून सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे ब्लू रेजचा. ओके सो याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लू रेज असतात, ज्या की आपल्या डोळ्यांना सगळ्यात जास्ती हार्मफुल असतात. ओके सो या दोन गोष्टींपासून आपल्या डोळ्यांना वाचवलं गेलं पाहिजे. जर तुम्ही ऑफिसमध्ये कुठे काम करत असाल, कंपनीजमध्ये कुठे काम करत असाल, तरी हे चष्मे वापरायचे आहेत. लक्षात आलं का? आणि बाहेर जायचं आहे तेव्हा तर तुम्हाला हे वापरावेच लागणार आहेत. मग मार्केटमध्ये खूप सारे ग्लासेस याच्यामध्ये उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही सांगू शकता की UV प्रोटेक्टेड जी मला लेन्स आहे ती द्या, किंवा UV प्रोटेक्टेड त्याला म्हणता, आणि त्याच्यानंतर ब्लू कट ज्याला लेन्स आपण म्हणतो ती पण तुम्ही वापरू शकता. असे सगळे जे लेन्सेस आहेत त्या तुम्ही तुमच्या चष्म्यामध्ये वापरून पाहिजे तिथे मस्त आरामात अगदी डोळ्यांची काळजी घेत घेत, शरीराची काळजी घेत घेत, छान पद्धतीने खात पीत मस्त मजा करत मस्त फिरायला जा. हवं तर मला पण घेऊन जा सर फिरायला. ओके चलो, थँक्यू सर. समझ में आ गया?